नमस्कार मित्रांनो, मी विशाल सोनवणे. तर लाडकी बहीण योजनेचा डबल फॉर्म भरता येणार आहे. नवीन सरकारने वेबसाईट पोर्टल सुरू केलेलं आहे. ज्या ज्या महिलांना पूर्णपणे प्रॉब्लेम येत आहेत, काही महिलांचे SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत आहे, तर काही महिलांचे इन प्रोसेस इन रिव्ह्यूमध्ये फॉर्म आहेत. त्याच्यामुळे नारी शक्ती दूत ॲप खूप स्लो चालत आहे. त्याच्यामुळे याच्यावरती उपाय म्हणून सरकारने वेबसाईट पोर्टल सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे आता सर्वांचे फॉर्म पात्र ठरणार आहेत. एकही महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही. त्याच्यामुळे नारी शक्ती दूत ॲपमध्ये ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांचे फॉर्म SMS व्हेरिफिकेशनला आहेत, इन रिव्ह्यू दाखवत आहेत किंवा रिजेक्टेड झालेले आहेत, त्या महिलांना आता एक संधी दिली जाणार आहे. पूर्णपणे फॉर्म आपल्याला भरता येणार आहे. त्याच्यामुळे अजूनही आपल्या मराठी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापर्यंत सर्वात आधी आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि सर्व अपडेट तुम्हाला एकाच चॅनलवरती बघायला भेटणार आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तर बघू शकता, लाडकी बहीण योजनेचा डबल फॉर्म भरता येणार आहे. तो कशा पद्धतीने भरता येणार आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तर नारी शक्ती दूत ॲप खूप स्लो चालत आहे. तुम्हाला तर माहिती आहे, सध्याच्या स्थितीला नारी शक्ती दूत ॲप ओपन केला तर त्याचं पूर्णपणे सर्व्हर डाऊन आहे. त्याच्यामुळे भरपूर महिलांचे फॉर्म सध्याच्या स्थितीला पेंडिंग दाखवत आहेत, सोबत रिजेक्टेड सुद्धा झालेले आहेत आणि काही महिलांचे फॉर्म अजूनही सबमिट झालेले नाहीत. म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस सरकारने सांगितलेलं होतं नारी शक्ती दूत ॲपवरती सर्व महिलांनी फॉर्म भरायचा आहे, परंतु भरपूर महिलांनी नारी शक्ती दूत ॲपवरती फॉर्म भरलेले आहेत, परंतु त्या महिलांचे फॉर्म अजूनही पात्र ठरलेले नाहीत. कारण नारी शक्ती दूत ॲपच खूप स्लो चालत आहे. त्याच्यामुळे स्टेटस दाखवताना इन रिव्ह्यू दाखवतंय, तर कोणत्या महिलांना इन पेंडिंग दाखवतंय आणि काही महिलांचे तर फॉर्म रिजेक्टेड सुद्धा झालेले आहेत. त्याच्यामुळे सरकारने वेबसाईट पोर्टल सुरू केलेलं आहे. ज्या महिलांचे SMS व्हेरिफिकेशन राहिलेलं आहे, इन पेंडिंग राहिलेलं आहे, असे भरपूर प्रॉब्लेम आहेत. तर सध्याच्या स्थितीला फॉर्म भरताना येत आहेत, म्हणजेच भरपूर महिलांचे फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. तर त्यांना आता उपाय म्हणून नवीन वेबसाईट पोर्टल सुरू केलेलं आहे, जेणेकरून महिलांना फॉर्म भरताना कोणतीही अडचण येऊ नये. आणि तुम्ही सध्या चेक करू शकता, नारी शक्ती दूत ॲपसुद्धा खूप स्लो चालत आहे, म्हणून 2 फॉर्म भरता येणार आहेत. म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांनी नारी शक्ती दूत ॲपवरती फॉर्म भरलेला आहे आणि त्याच महिलांचे फॉर्म इन पेंडिंग दाखवत आहे, सोबतच रिजेक्टेड सुद्धा झालेले आहेत आणि काही महिलांचे तर फॉर्म मराठीतून भरल्यामुळे अपात्र सुद्धा ठरलेले आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचा फॉर्म नक्कीच पात्र होणार. तर बघू शकता, महाराष्ट्र सरकारने याच्यासाठी एक उपाय म्हणून काय केलेला आहे, तर वेबसाईट पोर्टल सुरू केलेला आहे. तर ज्या महिलांनी नारी शक्ती दूत ॲपवरती फॉर्म भरलेले आहेत त्याच्यातील 80% महिलांचे फॉर्म इन पेंडिंग आहेत, सोबतच पेंडिंग टू सबमिटेड दाखवत आहेत आणि SMS व्हेरिफिकेशन प्रॉब्लेम दाखवत आहेत. त्याच्यामुळे हे पोर्टल सुरू केलेलं आहे. आता हे पोर्टल काय आहे आणि याच्यावरती फॉर्म कोण कोण भरू शकणार आहे, तर ज्या महिलांचे फॉर्म सध्याच्या स्थितीला पेंडिंग आहेत, इन टू सबमिटेड दाखवत आहेत, त्या महिलांना एकदा एक चान्स दिला जाणार आहे. तर नारी शक्ती दूत ॲपवरती एडिट नावाचं ऑप्शन येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये येणार आहे, जेणेकरून सर्व महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकणार आहेत. तर वेबसाईट पोर्टलवरती भरपूर महिलांचे प्रश्न आहेत. तर ज्या महिलांचा फॉर्म चुकलेला आहे, म्हणजे सरासरी भरपूर महिलांचे फॉर्म चुकलेले आहेत, ज्या महिलांनी एकदाच फॉर्म भरलेला आहे आणि त्या महिलांचा फॉर्म चुकलेला आहे, तर त्या महिलांना आता एक संधी दिली जाणार आहे. त्या महिला परत एकदा फॉर्म भरू शकतात आणि लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरू शकतात. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुमचा अर्ज भरा आणि सबमिट करा. म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, जरी तुमचा एकदा फॉर्म चुकला तरी पण काही अडचण नाही, तुम्हाला अजून एकदा एक फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यामुळे परत जर फॉर्म भरताना आधीच्या फॉर्ममध्ये बघायचं आपल्या काय काय चुका झालेल्या आहेत. जर आधार कार्डवरती सोबतच आपला जो दाखला असतो त्याच्यावरती जन्मतारीख जरी वेगळी असली तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाणार आहे. त्याच्यामुळे सर्व गोष्टी नीट तपासा. तर या पोर्टलवरती फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड लागणार आहे, रेशन कार्ड लागणार आहे, सोबतच तुम्हाला तुमचं मतदान कार्ड सुद्धा लागणार आहे आणि बँक पासबुक लागणार आहे आणि मोबाईल नंबर लागणार आहे. म्हणजेच एक गोष्ट घ्या, तर सर्व कागदपत्र तुम्हाला लागणार आहे. याच्याऐवजी तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल, जर ते 15 वर्षांपूर्वीचं असेल तर तुम्हाला भरपूर कागदपत्र लागणार नाहीत, जेणेकरून तुमचा फॉर्म लवकरात लवकर सबमिट होईल
आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, सर्व कागदपत्र अपडेट केलेली असावीत। म्हणजे तुमचं जर आधार कार्ड भरपूर वर्षांचं असेल, 4-5 वर्षानंतरचं असेल आणि तुम्ही अजूनही अपडेट केलं नसेल तर आधी आधार कार्ड अपडेट करा आणि नंतरच फॉर्म भरा, कारण अजूनही भरपूर टायमिंग आहे। तर पुढे बघू शकता, भरपूर महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत, कारण त्या महिलांना संजय गांधी निराधार योजना भेटत होती। सोबतच काही महिला वेगवेगळ्या योजनांचा लाभ सुद्धा घेत होत्या, तरी पण त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता। अशा 1,10,000 महिला अपात्र ठरलेल्या आहेत। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ज्या महिलांनी नारी शक्ती दूत ॲपवरती फॉर्म भरलेले आहेत अशा 90% महिलांना या गोष्टींचा सामना करावा लागत आहे। म्हणजेच त्याच महिलांचे फॉर्म पेंडिंग दाखवत आहेत, सोबतच इन पेंडिंग, सबमिटेड दाखवत आहेत आणि SMS व्हेरिफिकेशन सुद्धा दाखवत आहेत। परंतु ज्या ज्या महिलांनी वेबसाईट पोर्टलवरती फॉर्म भरलेले आहेत त्या महिलांना अजूनही काही प्रॉब्लेम आलेले नाहीत। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, नारी शक्ती दूत ॲप स्लो चलत आहे, त्याचं सर्व्हर डाऊन आहे, त्याच्यामुळे भरपूर महिलांना याचा त्रास होत आहे। कारण काही महिलांचे फॉर्म भरपूर दिवसांपूर्वी भरलेले आहेत, अजूनही त्यांचे इन पेंडिंग दाखवत आहे, त्याच्यामुळे भरपूर महिलांना या गोष्टींचा त्रास होत आहे। तर हा त्रास दूर करण्यासाठी सरकारने नवीन वेबसाईट पोर्टल सुरू केलेलं आहे। आता हे पोर्टल पण तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्या वेबसाईटवरती जाऊन अगदी आपल्याला अचूक फॉर्म भरून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पूर्णपणे 3,000 रुपये येत्या 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या दरम्यान भेटणार आहे। त्याच्याच पुढे बघू शकता, ज्या महिलांकडे पिवळे रेशन कार्ड आहे आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा महिलांना वेबसाईट पोर्टलवरती सर्वात मोठा हक्क देण्यात येत आहे, कारण त्या महिला सर्वात कमी कागदपत्र लागणार आहेत, कारण त्या महिला दारिद्र्य रेषेखाली येतात, त्याच्यामुळे त्या महिलांना सवलती दिल्या जाणार आहेत। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ज्या महिलांकडे सध्याच्या स्थितीला पिवळे रेशन कार्ड आहे, केशरी रेशन कार्ड आहे अशा महिलांना वेबसाईट पोर्टलवरती हक्क दिला जाणार आहे। म्हणजे हक्क कोणता दिला जाणार आहे, तर त्या महिलांना बाकीच्या महिलांपेक्षा कागदपत्रे कमी लागणार आहेत, कारण त्या महिलांचे रेशन कार्ड हे जुने असणार आहे। जुने असल्यामुळे भरपूर महिलांचे उत्पन्नाचा दाखला असू द्या किंवा रहिवासी दाखला असू द्या, या सर्व गोष्टी कंबाईन होऊन या रेशन कार्डामध्ये येतात, त्याच्यामुळे दारिद्र्य रेषेखाली महिलांना भरपूर सवलती आणि योजनासुद्धा दिल्या जातात। त्याच्यामुळे सर्व महिलांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ज्या महिलांनी नारी शक्ती दूत ॲपवरती फॉर्म भरलेला आहे त्या महिलांनी वेबसाईट पोर्टलवरती फॉर्म भरू नये। फक्त ज्या महिलांनी अजूनही फॉर्म भरलेला नाही त्या महिलांनी आपला फॉर्म वेबसाईट पोर्टलवरून भरावा, कारण नारी शक्ती दूत ॲप खूप स्लो चालत आहे। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तो ॲपसुद्धा सुरळीत चालणार आहे। त्याच्यामुळे अजूनही कुणी फॉर्म भरले नसेल तर त्यांनी नारी शक्ती दूत ॲपऐवजी वेबसाईट पोर्टलवरती फॉर्म भरावा। आणि जर तुम्हाला काही अडचण येत असतील, जरी नारी शक्ती दूत ॲपवरती फॉर्म भरलेला असेल, कोणाचं इन पेंडिंग असेल तर किती दिवसांपासून पेंडिंग आहे, नक्कीच मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा, मी नक्कीच तुम्हाला काहीतरी मदत करू शकेल।